वर्ल्ड किडनी डेच्या निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर NC आंबेकर पुणे येथून. डॉक्टर, डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर किडनीवर कसा परिणाम करतात? किडनी म्हणजे मराठीत आपण त्याला मूत्रपिंड म्हणतो. तसं डायबिटीसनी फक्त किडनीला त्रास होतो असं नाहीये. त्यांनी डोळ्यावर त्रास होतो, हृदयाला त्रास होतो आणि आपल्या रक्तवाहिनी पण खराब होऊ शकतात डायबिटीसनी. आता लोक काय म्हणतात, जेव्हा सुरुवातीच्या डायबिटीस मध्ये ज्याला मेमरी इफेक्ट आपण म्हणतो, त्यावेळी शुगर वाढलेली असेल तर त्याचा इफेक्ट लॉंग टर्म मध्ये दिसायला लागतो. वाईट असं वाटतं मला की डायबिटीस एकदा झाल्यानंतर किडनीचा आजार झाला की शुगर कंट्रोल मध्ये यायला लागते. म्हणून लोकांची शुगर जर का कंट्रोल मध्ये यायला लागली त्याच औषधावर, तर तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे की काही किडनीचा आजार डेव्हलप झालाय का. ब्लड प्रेशरचं दोन प्रकारे ब्लड प्रेशरनी किडनीला डॅमेज होऊ शकते. ब्लड प्रेशर सडनली वाढलं तर किडनीला अॅक्यूट किडनी इंजुरी पण होऊ शकतं आणि नाहीतर मग बरेच दिवसाचं ब्लड प्रेशर वाढलं असेल तर त्यांनी क्रॉनिक किडनी डिझीज पण होऊ शकतो. वेदनाशामक औषधांचा जास्त वापर केल्याने किडनीला नुकसान होऊ शकते का? असं आहे की पेन किलर्स किंवा एस्पेशली ज्या क्लासला आपण NSAID म्हणतो, या औषधांनी कायमस्वरूपी घेतल्यानंतर किंवा टेम्पररी पिरियडला घेतल्यानंतर सुद्धा किडनीला डॅमेज होऊ शकतो. दोन प्रकारचे डॅमेजेस होऊ शकतात. प्रोटीन युरिया येऊ शकतो आणि क्रॉनिक किडनी डिझीज म्हणजे किडनी डॅमेज परमनंटली पण होऊ शकते. शरीरात पाण्याची कमतरता किंवा जास्त उष्णतेचा किडनीवर काही परिणाम होतो का? ऍक्च्युली तुम्ही जे म्हणलात ते बरोबर आहे की ह्या गरमीमध्ये काम केल्यामुळे आणि एस्पेशली शेतात जे शेतकरी आणि त्यांचे जे लोक साथीदार काम करतात त्यांनी डिहायड्रेशन आणि इन्फेक्शन होऊ शकतात. आणि आता सध्या CKD-U म्हणून आजार म्हणजे किडनी डिझीज ऑफ अननोन ओरिजिन हे होऊ शकतं आणि त्याला डिहायड्रेशन हे त्याला कारण आहे. प्रदूषणचा किडनीच्या आरोग्याशी काही संबंध आहे का? क्रॉनिक किडनी डिझीज U ऑफ अननोन ओरिजिनचं एक कारण डिहायड्रेशन जरी असलं तरी हार्ड वॉटरचं कारण पण आहे किडनीचा आजार वाढण्याचं. पोल्युशननी इन्फेक्शन होऊ शकतात आणि काही पेशंट्सना प्रोटीन युरिया जो होतो तो इन्फेक्शन आणि पोल्युशन मुळे वाढू शकतो. त्यामुळे एन्व्हायरमेंटचा इफेक्ट हा सगळीकडे दिसत असतो. आज वर्ल्ड किडनी डेच्या निमित्ताने आपण लोकांना कोणता संदेश द्याल? असं आहे की ज्यांना कोणाला फॅमिली हिस्ट्री ऑफ किडनी डिझीज आहे, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, किडनी स्टोन्स आहेत, मल्टिपल वेळा युरिन इन्फेक्शन झालंय, लघवी करायला अडथळे आहेत, ज्यांना बरेच पेन किलर्स आहेत घेतलेले, या लोकांनी अवश्य तपासण्या किडनी डिझीजेस आहे का नाही हे ओळखून हे कराव्यात. आणि त्याच्यामध्ये अगदी सिंपल म्हणजे लघवीची परीक्षा, एक ब्लड सिरम क्रिएटिनिन लेवल आणि सोनोग्राफी एवढं केलं तरी दर वर्षाला तरी हा आजार आपण टाळू शकतो. अ पब्लिक अवेअरनेस इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी इंडिया.